पण भांडणामुळे मात्र सुखासाठी हसुकलेला हा जीव जणू तुझ्यापर्यंत धाव करतील. आपली मातृदेवता आपल्याला कुशीत देईल. आपली मातृदेवता आपल्याला प्रेमाचा आनंद देईल. या आशेचा मी तुझ्यापर्यंत आलो. साऱ्या भक्तांना ज्ञान आहे. त्याच्या भक्त आजपर्यंत माझी भक्ती केली. ते सारे भक्त माझे पुत्रच आहे. त्या साऱ्या भक्तांचं आणि माझा पुत्र आईचाच नात आहे. पण त्यानं अशा प्रकारे माझ्या तपसाधनेचा कधी भंग केला नाही. पण तू माझ्या तपसाधनेचा भंग केला. माते मला कल्पना आहे. कोण पुत्र आहेस तू? या विश्व जननीच्या तपसाधनेचा मी भंग केला. पण माते मला तू रोखू शकली नाही. कारण तू मला जन्म दिलास आणि त्या दिनापासून शिवशंकरांची ध्यान धारणा करण्यासाठी मी भक्तिमय होतो. अर्थात त्यामुळे माझ्या मातृदेवतेपर्यंत मी आलो. काय म्हणतात? मी तुला जन्म दिला? खूप दाम लेख आहे. मी तुझा भाव आहे. तू माझा बाळ आहेस? अरे जर का तू माझा बाळ आहे तर याच्यापूर्वी या कैलासी तू का बरं दिसला नाही? आई तेच म्हणतो. याच्यापूर्वी या कैलासी तुझं अस्तित्व का बरं नाही? माझा जन्म झाल्या दिनापासून मी शिवशंकराची